नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरी देवीची वार्षिक यात्रा म्हणजेच जोगणी यंदाही भाविकांच्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. भाऊक अमावस्येपासून प्रारंभ होणाऱ्या या यात्रेला सुमारे 1200 वर्षाचा इतिहास लाभलेला आहे. या देवीची मूर्ती महापुरातून सापडल्याची आख्यायिका स्थानिकात प्रचलित आहे. गावातील 12 बलुतेदार मानकरी व विविध समाज बांधव या यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत असतात. कुंभार समाजाचे पुजारी हे पारंपरिकरित्या देवीची पूजा करत असून न्हावी समाजाच्या जोग्यांना विशेष मान आहे, असे मंदिराचे पुजारी श्री अशोक कुंभार यांनी सांगितले. यात्रेच्या मुख्य आकर्षणामध्ये ओटी भरण्याचा सोहळा, भव्य मिरवणुकी, अग्निप्रवेश व पंचधातूच्या वाटीची प्रदक्षिणा यांचा समावेश आहे. ओटी सोहळ्याला विविध समाज बांधव आणि ग्रामपंचायतीतर्फे उत्साहाने सहभाग घेतला जातो, असे शुभांगी कुंभार यांनी सांगितले. 100 एकरे वाटचाल करणाऱ्या सोनाबाई कुंभार यांनी देवीची नित्य सेवा केली असून त्यांच्या पूर्वजांनीही हे परंपरेचे व्रत जपले आहे. पूर्वी मंदिर फारच लहान व मातीचे होते, परंतु 1994 मध्ये ग्रामस्थांनी अवघ्या 45 दिवसात मंदिराचा जीर्णोद्धार करून यात्रा केली, असे त्या सांगतात. 26 ते 28 मे दरम्यान 3 दिवस चालणाऱ्या यात्रेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे असून 26 मे सोमवार रात्री 12:15 वाजता दिवा काढण्याचा सोहळ्याने यात्रेची सुरुवात होते. 27 मे मंगळवार सकाळी 6 वाजता पिसे मिरवणूक, 11 वाजता अग्निप्रवेश व सायंकाळी 7 वाजता मुख्य मिरवणूक, ज्यात पंचधातूची वाटी तळापर्यंत नेण्यात येते. या मिरवणुकीस भव्य आतिषबाजी व आकर्षक रोषणाईची जोड दिली जाते. 28 मे बुधवारी सकाळी 7 ते 12 दरम्यान मुकुट मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न होते. यात्रेचे आयोजन श्री जोगेश्वरी यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने अत्यंत सुयोजितपणे पार पडत आहे. यात्रेच्या निमित्ताने 3000हून अधिक देणगीदारांची नावे निमंत्रण पत्रिकेत नमूद केली जातात, ज्यातून ग्रामस्थांचा श्रद्धा व एकजुटीचा भाव जाणवतो. या 3 दिवसांमध्ये बैल, म्हैस, घोडा पळवण्याच्या स्पर्धा, लोकनाट्य, तमाशे, कोल्हापुरी ऑर्केस्ट्रा, निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान, लावणी महोत्सव अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. दर्शिका भाऊक अमावस्यापासून श्री जोगेश्वरीची यात्रा सुरुवात होते. आज रात्री 12 वाजता दिवा काढणी कार्यक्रम, तसेच उद्या सकाळी 6 ते 12 पिसे मिरवणूक व मंगळवारी नैवेद्याचा दिवस असतो व सायंकाळी 7 वाजता जोगेश्वरीची भव्य मिरवणूक निघते. ती मंदिरापासून खाली तळापर्यंत जाऊन येते. तसेच बुधवारी सकाळी 7 ते 12 मुकुट मिरवणुकीचा कार्यक्रम होतो. तसेच दुपारी 4 वाजता कुस्तीचं मैदान ठेवलेलं असते. या रूपरेषेप्रमाणे श्री जोगेश्वरी यात्रा संपन्न होते. सुमारे इसवी सन जवळजवळ 1200 वर्षापूर्वीची महापुरातून आलेली ही जोगेश्वरीची मूर्ती आहे. त्यांची दर्श भाऊक अमावस्येला उत्सव भरतोय. 12 बलुतेदार व मानकरी यांच्या समवेत हा जोगेश्वरीचा उत्सव भरवला जातोय. तसेच या मिरवणुकीत पंचधातूची वाटी घेऊन जोगेश्वरीची भव्य अशी मिरवणूक निघाली जाते. यामध्ये जोगेश्वरीची देवी म्हणून कुंभार समाजाला मान आहे व जोग्या म्हणून न्हावी समाजाला मान आहे. तसेच इतर 12 बलुतेदार या सर्व कार्यक्रमात अत्यंत आनंदाने व उत्साहाने भाग घेतात. हा मंगळवार दर्श भाऊक अमावस्या यात्रेचा मुख्य दिवस. या जोगेश्वरीची भव्य मिरवणुकी सुरुवात जोगेश्वरी मंदिरापासून सुरुवात होते. तिथून थळापर्यंत जाते. तिथं मानाची ओटी, त्याच्यानंतर परीट गल्ली, तिथे मानाची ओटी, त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये मानाची ओटी, जोगेश्वरी मंदिरामध्ये येते, आगमन होते आणि इथं पुन्हा ओटी भरली जाते. जोगेश्वरी यात्रा मिरवणूक संपन्न होते. सोनाबाई लक्ष्मण कुंभार. 5 रुपये झालं. मी येऊन आता 8 वर्ष झालं. इथं जुनं होतं, एवढं छोटंसं होतं मातीचं. ह्या आमच्या आजी आहेत सोनाबाई लक्ष्मण कुंभार. यांचं वय जवळजवळ 96 वर्ष आहे. पूर्वीपासून आमच्यात ही 5वी पिढी आहे की ही सेवा करते त्या जोगेश्वरी देवीची. आज तागायत ह्याच्या पूर्ण आयुष्य ह्या जोगेश्वरी मंदिरासाठी त्यांनी वेचलेलं आहे. अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून ह्या जोगेश्वरी मंदिरचं, जसं पूर्वीचं कौलारूचं मंदिर होतं तेव्हापासून ही आजी आमची सेवा करते ह्या मंदिराची.